मंडळी, असे म्हणतात की एकादशीला व्रत आणि दान करण्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते। या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी आणि कळत नकळत केलेले पाप देखील नष्ट होतात। या व्रतामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते, ज्याचा शास्त्रात उल्लेख आहे। पद्म, स्कंद आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात एकादशीच्या व्रतामध्ये अन्न खाऊ नये असे सांगितले जाते। या व्रतामध्ये उपवासाचा नियम सांगण्यात आला आहे, ज्यामध्ये फक्त फळे खाऊ शकता। स्कंद पुराणानुसार वैष्णव खंडानुसार या दिवशी समुद्र मंथनातून अमृत निघाले होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला भगवान विष्णूंनी त्याच्या रक्षणासाठी मोहिनीचे रूप धारण केले। त्रयोदशीला भगवान विष्णूंनी देवतांना अमृत पाजले। यानंतर चतुर्दशीच्या तिथीला राक्षसांचा वध झाला आणि पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांना त्यांचे राज्य मिळाले। मंडळी, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि आंघोळीनंतर तुळशीला नमस्कार करावा। लक्षात ठेवा की या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत किंवा तुळशीला जल देखील अर्पण करू नये। या दिवशी तुळशी माता श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करते। भगवान श्रीहरी विष्णूंसमोर व्रत आणि दानाचा संकल्प घ्यावा। दिवसभर काहीही खाऊ नये, हे शक्य नसल्यास फळे खाऊ शकता। दिवसा मातीच्या भांड्यात पाणी भरून दान करा। कोणत्याही मंदिरात अन्न किंवा धान्य दान करावे। सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीभोवती प्रदक्षिणा अवश्य घालावी। संध्याकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी। मंडळी, या दिवशी काय करू नये याबाबत देखील पुराणात सांगितले आहे। या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी उशिरापर्यंत झोपू नये, रागावू नये, घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा, कुणाचीही निंदा नालस्ती करू नये। तसेच लसूण, कांदा, इतर तामसिक गोष्टी टाळाव्यात। कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका आणि ब्रह्मचर्य पाळा। व्यक्तीने प्रामाणिकपणे काम करावे आणि चुकीची कामे टाळावीत। असे म्हटले जाते, या व्रताने मनुष्याला भूत, प्रेत किंवा पिशाच योनीपासून मुक्ती मिळते। मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि श्रीहरीच्या कृपेने सर्व पापेही नष्ट होतात। तुम्हालाही एकादशीचे व्रत करायचे असेल तर काय करावे आणि काय करू नये हे अवश्य जाणून घेतले पाहिजे। मंडळी, एकादशीच्या दिवशी फुले, पाने इत्यादी तोडण्यास देखील मनाई आहे। उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले, तुळशीची पाने किंवा इतर तयारी करून ठेवावी। एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये। एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी, जव इत्यादी खाऊ नयेत, यामुळे दोष निर्माण होतो। एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे, नखे कापणे, केस कापणे, झाडू मारणे निषिद्ध आहे। एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे परिधान करावे। विष्णू पूजेच्या वेळी एकादशी व्रताचा ऐकणे आवश्यक आहे। एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर करावा। या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका। व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते। सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारण करावे, मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे। मंडळी, एकादशीला पहाटे दातवन किंवा टूथपेस्टचा वापर करू नये। कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी। एकादशीला झाडाची पाने तोडणे देखील वर्ज्य आहे, म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत। हे शक्य नसल्यास पाण्याने 12 चुळा भराव्यात। मग स्नानादी कार्यातून निवृत्त होऊन मंदिरात जावे, गीतापाठ करावा किंवा पुरोहिताकडून ऐकावा। भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी व दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखविणार नाही। गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन। रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन। ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादक्षारी मंत्राचा किंवा गुरु मंत्राचा जप करेन। रामकृष्ण, नारायण वगैरे श्रीविष्णूंच्या सहस्त्र नामांचा कंठाचे आभूषण बनवेन। असा शुभ संकल्प करून श्री विष्णूंचे स्मरण करून प्रार्थना करावी की हे त्रिलोकीनाथ, माझी लाज आपल्या हाती आहे, म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या। मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात। एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन देखील करू नये, जसे की कोल्ड्रिंक्स, फळांचे डबाबंद रस, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत। 2दा जेवण करू नये। फळे, घरीच काढलेल्या फळांचा रस किंवा थोडे दूध वा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे।
व्रताच्या 3 दिवसात म्हणजे दशमी, एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यात देखील जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इत्यादीचे सेवन करू नये. जास्त पाणीसुद्धा पिऊ नये. एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी द्वादशीला हविष्यान्न म्हणजे जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इत्यादीचे सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इत्यादीचे सेवन करू नये. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते इत्यादी अमृत फळांचे सेवन केले पाहिजे. एकादशीला जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध, खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे. चुकून एखाद्या निंदकाशी बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे. तसेच धूप दीपाने श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी. एकादशीला घरात झाडलोट करू नये. यामुळे किडे, मुंग्या वगैरे सूक्ष्म जीवांच्या मृत्यूची भीती असते. या दिवशी केस देखील कापू नये. गोड बोलावे पण कमीच बोलावे. जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शब्द बोलले जातात. सत्य बोलावे. या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करावे. परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. प्रत्येक वस्तू तुळशीदळ टाकून भगवंताला नैवेद्य दाखवूनच ग्रहण करावी. एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे. गंगेत अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे. प्राणी मात्राला अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही लबाडी, कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटू वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनात दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इत्यादी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी. तसेच द्वादशीला पूजेच्या जागी बसून 7 फुटाण्यांचे 14 तुकडे करून 7 तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे. माझी 7 जन्माची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्यावे आणि 7 फुटाणे खाऊन व्रत सोडावे.